नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी, आपले सर्वांचे अभिजित सर्स अकॅडमी पुणेमध्ये स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवा भरती करिता नेमका अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे किंवा 200 पैकी 160 प्लस कसे मार्क मिळवता येतील त्याकरिता आतापासून, कारण येणाऱ्या काही महिन्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे, तोपर्यंत आपला अभ्यास या ठिकाणी कंप्लीट झाला पाहिजे आणि त्या परीक्षेला आपल्याला सामोरे जायचं आहे आणि परीक्षेमध्ये यश मिळवायचं आहे। कारण तर मागच्या वेळेस 102 पदाची जाहिरात होती, त्याचा कट ऑफ 160 प्लस लागलेला आहे। ओपनचा कॅटेगरीचा थोडाफार 5 ते 6 मार्क कमी। त्यानंतर यावर्षी जी 128 पदांची पदभरती होणार आहे त्याकरिता ज्या फ्रेशर आहेत, ज्यांचा आता ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षामध्ये आहेत किंवा ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेल्या महिला आहेत किंवा ज्या अंतर्गतमध्ये आता अंगणवाडी सेविका ग्रामीण आणि शहरी भागामधील महिला आहेत, त्या सुद्धा त्यांचं वय जर कमी असेल 43 पर्यंत तर त्या सुद्धा इकडं सरळ सेवेमध्ये फॉर्म भरू शकतात। तर आपला वेळ न घेता शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे। सुरुवातीला चॅनलला नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, कारण ते जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ जे अपडेट आहे एक्झाम परीक्षे संदर्भात ते तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती बघायला मिळणार आहे। त्या अगोदर अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवा भरती ऑनलाईन बॅच आपल्याकडे सुरुवात झालेली आहे। सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर या ठिकाणी सुरू झालेले आहेत। लाईव्ह क्लास रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असेल आणि मॅक्झिमम लेक्चर संध्याकाळच्या वेळेमध्ये असणार आहेत। तुम्ही कितीही वेळा लेक्चर बघू शकणार आहात, व्हिडिओ डाउनलोड करू शकणार आहात। अनुभवी आणि तज्ञ शिक्षक या ठिकाणी तुम्हाला शिकवण्याकरिता उपलब्ध असणार आहेत। टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल होणार आहेत। तर ही बॅच तुम्हाला फक्त 2000 रुपयामध्ये परचेस करता येणार आहे। 1 इयर व्हॅलिडिटी राहणार आहे। तर बॅच जॉईन करण्याकरिता आपल्याला अकॅडमीशी संपर्क करायचा आहे 9823442263 या नंबरवरती। ओके, तर अधिकची माहिती तुम्हाला व्हॉट्सअप किंवा कॉलवरती दिली जाणार आहे। तर चला तर मग आपण आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवा भरती एकूण जे 128 पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध होणार आहे, फक्त महिलांकरिता ह्या जागा असणार आहेत। तर अभ्यासाचं प्लॅनिंग, अभ्यासाचं नियोजन सर्वच महिला करतात, परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे अंमलबजावणी झाली पाहिजे। म्हणजे तुम्ही पार्ट टाइम जॉब करताय किंवा तुमचा लग्न झालेला आहे, सगळं संसार वगैरे सांभाळून तुम्हाला अभ्यासाला वेळ द्यायचा आहे, तर नेमकं कसा करायचा आहे किंवा तुम्हाला 200 पैकी 160 प्लस मार्क कशी मिळवायचे आहे। तर 102 पदामध्ये जी मागच्या वेळेस झालेली आहे एक्झाम, त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंगचा अवलंब करण्यात आलेला होता 2025, त्याच्या अगोदर नव्हते। परंतु आता इथनं पुढे ज्या काही एक्झाम होणार आहे त्यामध्ये सर्व परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग नकारात्मक गुणात्मक पद्धती राहणार आहे। तर त्याकरिता आपल्याला जे काही आपण अभ्यासणार आहोत, जे काही अभ्यास करणार आहोत ते परफेक्ट आणि 100% कॉन्सन्ट्रेशननी करायचं आहे। तर बघा, तर या ठिकाणी तुम्हाला जे विषय आहेत मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी असेल आणि महत्त्वाचे म्हणजे आयसीडीएस, पोषण अभियान आणि संगणक ही जे विषय आहेत 100 प्रश्न 200 गुण असणार आहेत। तर आपल्याला यापैकी 160 प्लस मार्क मिळवण्याकरिता डेली बोलत आहे मी की दररोज तुम्हाला 4 तास तरी अभ्यासाचे काढावे लागणार आहेत। म्हणजे सकाळचे 2 तास आणि रात्रीला 2 तास। आणि सकाळी जे तुम्ही वाचणार आहात ते जे काही अवघड विषय आहे, तुम्हाला इंग्लिश जातोय, आयसीडीची योजना अवघड जात आहे किंवा सामान्य ज्ञानमधील विषय अवघड जात आहे, त्याकरिता सकाळच्या वेळेत द्या। संध्याकाळच्या वेळेमध्ये मराठी व्याकरण घ्या, गणित बुद्धिमत्तेची प्रॅक्टिस करा, चालू घडामोडी हे विषय घ्या, हे तुम्हाला डेली करायचं आहे। कन्सिस्टन्सी अभ्यासामध्ये जर सातत्य असेल तुमच्या, तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी यश मिळणार आहे। बघा, 2 ते 3 गोष्टी या ठिकाणी आहेत। तुम्ही परिश्रम घ्या, सातत्य ठेवा अभ्यासामध्ये आणि आत्मविश्वास ढळू देऊ नका। कोण काय तुम्हाला निगेटिव्ह सांगते किंवा निगेटिव्ह ऐकायला मिळते त्याकडे दुर्लक्ष करायचं आहे आणि पुढे चालत राहायचं आहे, अभ्यास करायचा आहे डेली। तर यामध्ये सोमवार ते शुक्रवार, बघा आठवड्याचे जे दिवस आहे सोमवार ते शुक्रवार तुम्हाला अभ्यास करायचा आहे। जे मी तुम्हाला सांगितले की सकाळी 2 तास आणि रात्री 2 तास द्यायचे आहे, दिवसाचे 4 तास। आणि त्यामध्ये प्रत्येक विषयाला वेळ द्यायचा आहे सेपरेटली, तुमच्या वेळेनुसार टाइम टेबल तयार करा। कोणते विषय तुम्हाला आवडत जातात ते तुम्ही प्रत्येकाने ठरवायचे आहेत। त्यामध्ये सोमवार ते शुक्रवार अभ्यास झाल्यानंतर शनिवारला जे काही विषय वाचलेले आहेत, जे काही टॉपिक माझे झालेले आहेत त्याचं मी रिव्हिजन करणार आहे शनिवारला पूर्ण दिवस। ओके, आठवड्याभराचा रिव्हिजन सराव, म्हणजे काय होणार नाही की पुढे पाठ आणि मागे सपाट अशी परिस्थिती आपली होणार नाही। म्हणून दर आठवड्याला दर मागच्या दिवसाचे सोमवार ते शुक्रवारचा सराव करणं गरजेचं आहे। अभ्यास असाच करायचा आहे जेणेकरून तुमचं सिलेक्शन होणार आहे। त्यानंतर दर रविवारला तुम्हाला टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायचा आहे। फुल लेंथ असेल 100 प्रश्न किंवा टॉपिक वाईज करा, सब्जेक्ट वाईज तुम्ही पेपर सॉल्व्ह करा, जेणेकरून काय होणार आहे या ठिकाणी
मार्क पडणार आहे. पेपर मध्ये मार्क कमी पडले तरी चालतील सुरुवातीला, जोपर्यंत तुमचा अभ्यास कंप्लीट होत नाही, 100% होत नाही, तोपर्यंत मार्ककडे तुम्ही दुर्लक्ष करा. परंतु त्यामध्ये सुद्धा अनालिसिस करताना मराठीमध्ये मी प्रयोग वाचलाय, संधी वाचली झालेला आहे, परंतु त्यावरचा माझा प्रश्न चुकलाय. का चुकलाय त्याचा अनालिसिस करायला चुकू नका, अनालिसिस करा. त्यानंतर बघा तुम्हाला पाठ्यपुस्तक, यामध्ये अभ्यासक्रम सुद्धा मी सांगत आहे की सुरुवातीला कोणताही ठोकळा न वाचता पाठ्यपुस्तक म्हणजे यामध्ये इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यघटना असेल, विज्ञान असेल, हे सगळी पुस्तकं शालेय स्तरावरचे वाचणं गरजेचं आहे. त्यासोबतच तुम्हाला चालू घडामोडी असेल किंवा तुमच्या ज्या योजना आहेत त्याकरिता लोकराज्य मॅगझिन मासिक आहे, महाराष्ट्र शासनाचं 10 रुपयाचं मासिक आहे गव्हर्नमेंटचं, ते विकत घ्या दर महिन्याला. किंवा पेपर वाचन ठेवायचं आहे, लोकसत्ता वाचा किंवा महाराष्ट्र टाइम्स असेल, सकाळ, हे चांगले पेपर, न्यूज पेपर तुम्ही रीड करा, जेणेकरून काय होणार आहे, तुम्ही करंट रिलेटेड सुद्धा क्वेश्चन तुमचे चुकणार नाहीत. ICDS क्वेश्चन अभियानमध्ये सुद्धा या गोष्टीचा नक्की तुम्हाला फायदा होणार आहे. तर मग चला, तर तुम्ही आता अभ्यासाला लागणार आहात, मला सर्व माहिती आहे आणि तुम्हाला या गोष्टीचा तुम्हाला अभ्यासक्रम माहिती झालेला आहे. डिटेल अभ्यासक्रमाचा सेपरेट व्हिडिओ टाकण्यात येणार आहे. पाठ्यपुस्तकाचा सेपरेट व्हिडिओ म्हणजे कोणते पुस्तकं तुम्हाला प्रत्येक सब्जेक्ट करिता संदर्भ ग्रंथ वापरायचे आहेत ते सुद्धा सांगितलं जाणार आहे. तर अधिकची माहिती तुम्हाला या ठिकाणी घेण्याकरिता संपर्क करायचा आहे. सध्या बॅच आपल्याकडे अंगणवाडी परिशिक्षिका म्हणजे अंतर्गतची पण आहे आणि सरळ सेवेची आपण ICDS क्वेश्चन अभियानासहित सुरू केलेली आहे. याला स्पेशल त्या विषयामधील तज्ञ शिक्षक या ठिकाणी तुम्हाला शिकवण्याकरिता उपलब्ध असणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड म्हणजे लाईव्ह मध्ये असणार आहे तेच रेकॉर्डेड मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर जास्तीत जास्त लाईव्ह बघा लेक्चर, आणि तुम्हाला जर अजून याच्यापेक्षा डिटेल इन्फॉर्मेशन, कोणते डॉक्युमेंट पाहिजे, ऑनलाईन फॉर्म भरताना वगैरे सगळ्या काही कोणतेही प्रश्न असतो, तुमच्या मनामध्ये शंका असतील, तर तुम्हाला 9823442263 या नंबरवरती संपर्क करायचा आहे. ओके, अधिकची माहिती तुम्हाला या नंबरवरती दिली जाणार आहे. तर ही बॅच सध्या चालू झालेली आहे. बेसिक पासून घेतोय आपण सर्व विषयाचे टॉपिक. तर 2000 रुपयामध्ये 1 वर्षाची व्हॅलिडिटी दिली जाणार आहे. तर आतापासून अभ्यास लागायचा आहे, जेणेकरून तुमचं जाहिरात आल्यानंतर धावपळ होणार नाही आणि यश तुम्हाला नक्की या ठिकाणी मिळणार आहे. तर मी एकच सांगेल, या ठिकाणी शांततेचा काळ आहे. शांततेच्या काळामध्ये तुम्हाला जास्त घाम गाळावं लागणार आहे. म्हणजे युद्धाच्या काळामध्ये तुम्ही युद्ध म्हणजे तुमचं काय राहणार आहे, परीक्षेमध्ये तुम्हाला नक्की या ठिकाणी यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. नक्की यश या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. फक्त बी कॉन्फिडंट, बी पॉझिटिव्ह राहा आणि परिश्रम घ्या. परिश्रमाला नक्की तुम्हाला चांगलं फळ या ठिकाणी मिळणार आहे. तर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल नक्की लाईक करा. आता चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये इन्स्टाची लिंक आहे, आपल्या ऍपची लिंक आहे आणि व्हॉट्सअप चॅनलची सुद्धा लिंक आहे. आपल्याला कुठं जॉईन व्हायचं आहे त्या लिंकवरती क्लिक करत मला त्या ठिकाणी जॉईन होता येणार आहे. ओके, थँक्यू.